वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. जसं की आपण प्रत्येक विकेंडला कुठे ना कुठे फिरायसाठी जात असतो, तर या विकेंडला आपण जात आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेलं नाणेमाची वॉटरफॉल. आता जवळपास वाजले रात्रीचे 12 आणि आपण आपल्या पिकअप लोकेशनवर पोहोचलो आहे. ऑलमोस्ट जेव्हा मी नेहमी ट्रॅव्हल करतो तेव्हा आपण सोलो ट्रॅव्हल करतो, बट हा ब्लॉग स्पेशल यासाठी असणार आहे कारण की आपण या ट्रेकसाठी जातो आहे. माझ्यासोबत जॉईन करणार आहे माझे 2 शाळेचे मित्र, त्याच्यामुळे थोडं एक्सायटेड आणि हॅपीनेस आहे. जवळपास जेव्हा आपण पुढे जायचं असते तर ऑलमोस्ट आपण लेट असतो, बट फिरायसाठी जायचं असते तर आपण ऑलवेज ऑन टाईम असतो. ऑलमोस्ट अर्धा तास बाकी आणि कोणीच इथे आलेलं नाही आहे पिकअप लोकेशन. आय एम द फर्स्ट. तर लगेच अर्ध्या तासामध्ये आपण निघूया. चालू हो गया ना कौन बोलेगा? तुम मैं बोलूंगा स्टार्ट करना भाई. भाई ले कमॉन भाई तेरे को लेना है भाई. भाई ले. अरे यार प्लीज यार भाई प्लीज. इंट्रोवर्ट पैसा प्रेशर में डालो यार. आप शुरू करो भाई ये तो चांस है यार एक्सट्रोवर्ट बनने का. ले चलो कमॉन. अरे भाई फेमस 1 2 3 गणपति बप्पा मोरिया. चलो भाई हमारा ट्रिप हो गया चालू और अभी हम निकल रहे हैं नाणेमाची वॉटरफॉल के लिए. ॲज युजल हमने पीछे की सीट मागची जागा पकडली आहे आणि इकडे नवीन मित्र बनवले आहे. बाय द वे तो आपण शाळेचा मित्र बोललो होता ना, तो शाळेचा मित्र जो बोलला होता तो पण आलेला एक नवीन मित्र बनवला आहे. क्या वल्लद भाई. और इधर अपने नए दोस्त ऋषि भाई भी है अपने साथ. आता माहिती नाही टाइमपास करत करत सकाळी 4-5 वाजेपर्यंत पोहोचूया आणि आता चालू करू आपण धांगडधिंग. इंजीनियरिंग फिनिश करतो क्या केलिया जो भी है. आता मी TCS मध्ये काम करतो. मजदूरी करतो म्हणा. मजदूरी कॉर्पोरेट मजदूरी करतो. कुछ काम करो अंताक्षरी लेके प्रभु का नाम. अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो चैन हो खबर क्या बेखुदी क्या चीज है. वी आर बॅक कामिनीनंतर आणि कामिनीनंतर आम्ही एक चाय प्यायसाठी एक छोटासा ब्रेक घेतला. तिथे मला थोडं बरं नाही वाटत आहे, ॲसिडिटीसारखं वाटत आहे. गोळी घेतली आणि मी कोक पिलो कारण की थोडं बरं वाटलं पाहिजे. बाहेर पाऊस खूप जोराचा आहे, एकदम तुम्हाला दाखवेल पाऊस. इतका जोराचा पाऊस आहे की आपण जिथे जातो आहे तिथे पण इतका जोराचा पाऊस असणार. बहुत जोर का बारिश. तिकडे आता अंधार आहे तर अंधारामध्ये व्यवस्थित दिसणार नाही, पण पाऊस एकदम गाणफाड. लेट सी दिसत आहे तसा कंटिन्युअस पाऊस. जेव्हापासून तामिनी घाट सुरू झाला तेव्हापासून कंटिन्युअसली इतक्या जोराने पाऊस पडतो आहे. सो आम्ही पोचलो बेस विलेजला. बेस विलेजचं नाव काय माहिती नाही. वी आर हॅव्हिंग ब्रेकफास्ट. फ्रेश वगैरे झालं. ऑलमोस्ट 5ला पोचलो आणि आता 5:30 झालं आहे. पाऊस चालू झाला आहे, पावसाचा आवाज येत आहे. बाकी सर्व लोक बाहेर थांबले आहे, आपण इकडे अंदर आलेलो आहे. वी आर हॅव्हिंग दिस गाईज. मोरे चाय कशी आहे? अच्छी है बनते. नाटक करून राहिला. चैलेंज है, अगर भाई ने बॉटल बराबर रख दी तो भाई के ट्रेक के 1500 वापस दूंगा, नहीं तो नहीं दूंगा. देईन भाई 1500 देईन. सो जिथे आम्ही ब्रेकफास्ट केला ना ती ही जागा होती बाई. इतकी मस्त एकदम असं शेड टाकलेलं. इथे सर्व लोक बसलेले होते, सर्व पोहा चाय खात होते आणि इकडे मस्त असे मस्त डोंगर वगैरे आहे. पावसाचं वातावरण आहे फुल ऑन आणि मस्त पाऊस वगैरे येतो आहे. मजा येतं एकदम. गाववाली फिलिंग येतं आहे. म्हणजे इथं येऊन एकदम मला पण आपल्या गावची आठवण आली. सो आता इथून लगेच आपण पटकन जाऊ, रेडी वगैरे होऊ आणि आपला ट्रेक स्टार्ट करूया. सो इट्स अर्ली इन द मॉर्निंग 6:39 आणि 6:39ला आपण आपला ट्रेक स्टार्ट केला आहे. ऑलमोस्ट जिथे ब्रेकफास्ट केला त्याच्यानंतर त्यांनी गाडी वरती जिथपर्यंत येऊ शकते तिथपर्यंत सोडण्याचा प्रयत्न केला. आणि ऑन द वे आता आपण ट्रेक चालू केला आणि समोरचा व्ह्यू एकदम बाप. आय डोंट नो की आपल्याला तिकडे जायचं आहे की नाही, बट हा जो ट्रेल आहे हा ऑलमोस्ट हाफ आवर 45 मिनिट्सचा ट्रेल आहे असं सांगत आहे. बट मजा येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय
द बेस्ट पार्ट ऑफ द ट्रेक इज की ट्रेक जस्ट चालू झाला 5 मिनटं आणि 5 मिनटामध्ये पाऊस एकदम जोरात चालू झाला आहे आणि इथलं वेदर इतकं बाप झालं आहे, सर्वीकडे पूर्ण हिरवं हिरवं आणि त्याच्यामध्ये असा जोराचा पाऊस. बाकी सर्व पाऊस चालू झाला आणि सर्व लोकांनी रेनकोट घातले आहेत. आपल्याला थोडा ट्रेकचा एक्सपिरियन्स आहे म्हणून मला माहिती आहे किती पण काही घातलं तरी रेनकोटचं तसं काही काम करणार आहे नाही. इधर राय बाय दलदल. इथे फुल अंदर पण वाली फिलिंग आहे. त्यामध्ये जो पण ट्रेकचा जोर असताना हा फुल एकदम डेन्सली डेन्स आहे. जसं जसं जवळजवळ जातोय तसं तसं धुका वाढत चालला आहे. समोरची विजिबिलिटी कमी होत आहे, पूर्ण असा अंधार आहे. आणि आमच्यासोबतचे ग्रुप कुठं गेला काहीच माहिती नाही. वॉटरफॉलच्या जवळ पोचलेलो आहे. वॉटरफॉलच्या जवळ पोचल्याने तुम्हाला आवाज येत असेल, मला पण आवाज येतो एकदम जोराचा. आय थिंक आजचा हा ब्लॉग आपल्याला असंच कंटिन्यू करावा लागेल, कारण की इकडे फक्त जाण्यासाठी असा छोटा ट्रेल आहे आणि जर मी थांबलो ब्लॉक करायसाठी तर मागे समजी लाईन लागणार. वी आर व्ह्यू इथून दिसलेला आहे आपल्याला वॉटरफॉलचा. इन जस्ट 3, 2, 1 दाखव बाबा व्ह्यू. तो गाईज जो मेन नाणेमाचीचा जो व्ह्यू पॉईंट आहे तिथे आपण पोहोचलेलो आहे. तुम्हाला धबधब्याचा आवाज येत असेल. भरपूर वेळापासून इथं थांबत आहे कारण की भरपूर सारा फॉग होता आणि जे आपण प्रतीक्षा केली आहे त्याचा फळ आता आपल्याला मिळाला आहे. दाखव. 3, 2, 1 गो. व्ह्यू पॉईंटवर आलेलो आहे आणि कंटिन्युअसली हा व्ह्यू बघतोय. इकडे खूप सारा असा धुका येतो आहे त्याच्यामुळे व्ह्यू क्लिअर नाही येत आहे, म्हणजे खूप सारा वेळ आपल्याला थांबावं लागत आहे. पण हा जो व्ह्यू आहे इथून, हा जो वॉटरफॉलचा इतका अप्रतिम आहे. पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे आणि याच्या मागे इकडे अजून एक असा एक वॉटरफॉल पडतो आणि त्याचं पाणी इथे खाली पडतं आहे. तर इकडे वरतं फॉग असल्यामुळे ते दिसणार नाही याच्यामध्ये. आपण वेट करू, जर दिसलं तर तुम्हाला नक्की दाखवेल. आता आपण इकडून असं सरळ 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 जाऊन त्या मेन वॉटरफॉलजवळ वरती जाऊया. या व्ह्यूची जितकी जास्त तारीफ करावं ना तितकी कमी आहे. अजून या व्ह्यूच्या जवळजवळ जातो आहे, म्हणजे रस्ता आणि जवळजवळ जातो आहे आणि अजून बघा अप्रतिम, खूप सुंदर आहे. आय थिंक कॅमेरासुद्धा जस्टिफाय नाही करू शकणार इतका सुंदर हा वॉटरफॉल आहे. आणि त्याच्या मागचा जो आहे जो पडतो आणि दोघे मिळून एक व्ह्यू येते ते तर म्हणजे फॉगमुळे येत नाही, बट रिअली भाऊ आज माझ्या मागे लागून आले, घेऊन जा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. बाय द वे हा शाळेचा मित्र आहे, अक्षय मोर हे नाव आहे, त्या प्रेमाने आम्ही याला मुर्रा म्हणतो. पण शाळेमध्ये काय व्हायचं, आमचे जेवढे पण मित्र आहे ना आम्ही सर्वांना त्यांच्या बापाच्या नावाने हाक मारायचं होतं. तसं तर याचं नेम काय श्रावण. हिज नेम इज श्रावण अँड व्हॉट्स माय नेम विजय राव. लक्षात आहे वाटतं. आणि मला आत्तासुद्धा माझ्या वर्गातल्या सर्व मुलांच्या बापांचे नाव म्हणजे एकदम पाठ आहे. वॉटरफॉल जाण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही जे सर्व पाणी असं पडताना दिसत आहे ना, हे पाऊस नाही पडत आहे, वॉटरफॉलचं पाणी आहे जे हवेनी पडत आहे. हवेचा जो वारा आहे तो खूप जोरात आहे. आणि आय डोंट थिंक की आपण वॉटरफॉलच्या जवळ जायला आपल्याला चान्स मिळणार. बट जितक्या जवळ जातो आहे तितक्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू आपण, कारण की जसं जसं जवळ जातो आहे तसं तसं हवेची जे इंटेन्सिटी आहे ते खूप जास्त वाढत आहे. सो इट्स सो रिस्की वॉटरफॉलच्या जवळ जाण्यासाठी. वी हॅव रीच टू द पॉईंट अजून पुढे, बट आय डोंट थिंक पुढे जाण्याचा एक सेन्स, कारण की हवा खूप जोराचा आहे. जो काही दृश्य आहे तो हात लागू शकतो मी.
is the waterfall. जस्ट आम्ही जाऊन आलो आहे पूर्ण तिथपासून परत आलो आहे वापस, कारण की तिकडे इतका जास्त हवा आणि पाणी पण पाऊस वाढला आहे तर खूप जास्त पाणी आहे. त्याच्यामुळे ते जेव्हा तुम्ही जवळ जाता त्या वॉटरफॉलच्या आणि उभं राहता इतक्या जोराचा हवा राहतो की तुम्ही डोळे उघडे करून इवन वॉटरफॉलला सुद्धा बघू पण नाही शकत. इतकं जास्त खतरनाक रूप असते. सो आम्ही परत आलो दुरून एन्जॉय करण्याचा परत प्रयत्न करतो आहे. आम्ही एक गोष्ट खूप छान झाली की आम्ही अर्ली इन द मॉर्निंग आलो, कारण की आता इतकी जास्त गर्दी वाढलेली आहे, खूप गर्दी आहे. मीन्स असा एकच वेळ आहे यायसाठी तर खूप वेळ थांबावं लागत आहे. सो दॅट वॉज रिअली अ बेस्ट डिसिजन. जर तुम्ही पण प्लॅन करताय तर या सीझनमध्ये आता मॉन्सूनच्या तर लवकर अर्ली इन द मॉर्निंग या. बघा आम्ही लवकर आलो म्हणून फायदा झाला आहे. पोलीस चालली आहे आता, त्यांच्या हातात दंड आहे आणि खाकी आहे. सो इट्स ऑलवेज बेस्ट टू कम अर्ली इन द मॉर्निंग. आता तिकडे जाणार पोलीस आणि सर्व जे लोक आहेत सर्वांना हकलून बाहेर आणणार. वी आर व्हेरी लकी. सो वी कम बॅक टू द बेस. जिथे आपली गाडी होती तिथे आपण पोचलेलो आहे आणि आता इथून खाली बेस विलेजमध्ये जाऊ. आपण लंच करू तिथे आणि मग तिकडून परतचा प्रवास. आपण आज नाणेमाची वॉटरफॉलसोबत सतसडा वॉटरफॉल पण करणार होतो, बट आय थिंक ट्रेक लीडर नाही घेऊन जाणार आहे ड्यू टू सम इश्यू. सो सतसडा वॉटरफॉल जायचं जे आपलं स्वप्न होतं ते आता नंतर कधीतरी पूर्ण होईल. आज तर पूर्ण नाही होणार. आपण वेंडरकडे आलो आहे, तिकडे आता चेंज वगैरे करू. अँड सतसडा नाही जायचं आलं कारण की पोलीस वगैरे इकडे आली आणि त्याच्यामुळे खूप जास्त स्ट्रिक्टली चेकिंग आहे. जे लोक आता येतात त्यांना सर्वांना वापस पाठवत आहे. त्यांना तर फिरायला पण नाही भेटणार. अँड आय थिंक फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स सतसडा वॉटरफॉलमधून पण होऊ शकते, नॉट कन्फर्म पण होऊ शकते, जसं म्हणजे पोलीस वगैरे होते तर मला असं वाटतं. अँड द सेकंड थिंग इज की यार भाई एक बॅड न्यूज आहे अशी की माझा जो दुसरा फोन होता तो पण आज पाण्यामध्ये भिजला आणि डेड पडला आहे. मागे आपण जेव्हा काल वॉटरफॉलला गेलो होतो तेव्हा जो पहिला फोन आहे तो बंद पडला आणि आज दुसरा. वाटत नाही सुरू होईल, बट लेट सी. ट्रेक कंप्लीट झाल्यानंतर आम्ही परत आलो, चेंज केले कपडे, फ्रेश झालो आणि जेवण करायसाठी बसलो, ज्याच्यामध्ये माझी फेवरेट बटाट्याची भाजी होती. एकदम पोट भरून जेवलो आणि त्यानंतर माझे जे नवीन मित्र होते त्याच्यासोबत त्यांचे ॲडव्हेंचरस गप्पे ऐकत बसलो. गाईज वी आर डन विथ द ट्रेक. खरंच खूप अप्रतिम मजा आला. एकदम सुंदर असा हा वॉटरफॉल होता. खरंच तुम्ही पण या आणि एन्जॉय करा. आणि आज आपण काही नवीन मित्र बनवले आहे. ऋषी, संदीप भैया, बाकीच्यांचं नाव नाही माहिती पण बाकी पण आपले मित्र आहे. सो खरंच तुम्ही पण या आणि खरंच हा लवकर ब्लॉग ड्रॉप करतोय. इफ यू रिअली लाईक दिस ब्लॉग, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लवकरच भेटू एका नवीन ब्लॉग सोबत. टिल देन टेक केअर. बाय बाय.